नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे, जिथे आपण भारताच्या विविध सणांचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडतो। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या परंपरेचा प्रचार करण्यासाठी साथ द्या। डिवाइन मॉर्निंग माय डिवाइन सोल्स। तर आज आहे बुद्ध पौर्णिमा, तर तुम्हाला त्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा। भगवान गौतम बुद्धांचा जन्म दिवस म्हणून हा दिन मोठ्या उत्साहात बौद्ध धर्मीय साजरा करतात। भारतात ही जयंती साजरी करण्याची सुरुवात ही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आणि त्यांनी पहिल्यांदाच दिल्ली येथे गौतम बुद्धांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे। आता सगळ्यात आधी प्रश्न पडतो ते म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय। भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते। भगवान बौद्ध विष्णू धर्मांचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूंचा 9वा अवतार मानले जाते। भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये झाला। नेपाळच्या लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला। गौतम बुद्धांचे गाव म्हणून हे गाव फारच प्रसिद्ध आहे। गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते। बुद्धांची आई म्हणजेच कपिलवस्तूची महाराणी मायादेवी या माहेरी म्हणजेच देवदह या ठिकाणी निघाल्या होत्या। तेव्हा लुंबिनी वनामध्ये एक विशाल वृक्षाखाली त्यांनी बुद्धांना जन्म दिला। राजघराण्यात जन्म झालेल्या सिद्धार्थांना दुःखाचा अनुभव न होता। त्यांचे बालपण आणि संसार हे अतिशय सुरळीत होते, पण एकदा फरफटका मारताना त्यांना जगातील वेगवेगळ्या दुःखांचा अनुभव आला। त्यांनी संसाराचा त्याग केला आणि ते भटकत तपस्वी झाले। जगातील दुःख निवारण्यासाठी, त्यांचे मूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना ते मूळ सापडले। त्यांनी ते सत्य शोधून काढले। ज्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस हा बुद्ध पौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो। तर बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते याची आख्यायिका काय आहे ते जाणून घेऊया। जगातील दुःख नाहीसे करणे हे भगवान गौतम बुद्धांचे मुख्य उद्दिष्ट होते। त्यासाठी त्यांनी निरनिराळे मार्ग स्वीकारले। त्यांनी घराचा त्याग करून ध्यान आणि तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला, पण त्यांना वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले। त्यांना ध्यानधारणा केल्यानंतर सुखाचा मार्ग सापडला, म्हणून हा दिवस बौद्ध पौर्णिमा नावाने साजरा केला जातो। गौतम बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर सत्याच्या शोधासाठी 7 वर्षाचे कठोर असे तप केले। बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ते तपश्चर्या करण्यासाठी बसले। या ठिकाणी बसूनच त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती। पण तुम्हाला माहित आहे का, आणखी काही कारणांसाठी बुद्ध जयंती साजरी केली जाते। याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले, म्हणून या दिवसाला फारच पवित्र असा दिवस मानला जातो। सत्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी लोकांना आपल्या शिकवणीतून आयुष्याचा एक नवा मार्ग दाखवला। गौतम बुद्धांची शिकवण ही समाजासाठी फारच हितकारक अशी आहे। गौतम बुद्धांची शिकवण आता जाणून घेऊया। वाईट विचारांनी वाईट विचार संपत नाहीत, वाईटाला फक्त प्रेम संपवू शकते, हे शाश्वत सत्य आहे। भूतकाळात रमू नका, भविष्याच्या स्वप्नात हरवू नका, वर्तमानावर लक्ष द्या आणि सुखी राहण्याचा तो एकमेव मार्ग आहे। त्यांनी अजून असंही सांगितलं आहे की एक जळणारा दिवा दुसऱ्या दिव्यांना प्रकाश देतो, तरी सुद्धा त्याचा प्रकाश कमी होत नाही। त्याचप्रमाणे सुख वाटण्याने कमी होत नाही, तर अजून जास्त सुख वाटायला आपल्याला येते। तुम्हाला शिक्षा तुमच्या रागामुळे होत नाही, तर तुम्हाला तुमच्या रागातूनच शिक्षा मिळते। म्हणजेच राग संताप करून आपण स्वतःच्याच दुःखात भर घालून घेतो। बाहेरील जगात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा। स्वतःवर विजय मिळवलेल्या माणसाला कोणीच हरवू शकत नाही। हा विजय तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, ना देवदूत ना राक्षस। तर किती सुंदर मेसेज त्यांनी आपल्याला दिलेला आहे। 3 गोष्टी कधीच लपून राहत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य। सुखाचा कुठलाच मार्ग नाही, सुखी राहणे हाच मार्ग आहे। जो माणूस स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करतो तो दुसऱ्याला कधीच दुःख देऊ शकत नाही। आपण जसा विचार करतो आपण तसेच बनत जातो। ज्या गोष्टींची आपण कल्पना करतो तीच गोष्ट आपण निर्माण करत राहतो। भगवान गौतम बुद्धांची शिकवण ही आयुष्य पालटून देणारी आहे। ही शिकवण प्रत्येकाने घ्यावी अशी आहे। तर भगवान गौतम बुद्धांनी जे काही आपल्याला मार्ग सांगितलाय, सत्याचा मार्ग त्यांनी आपल्याला शोधून दिलेला आहे, तर त्या मार्गाने आपल्याला वाटचाल करायची आहे। तर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने लख लख शुभेच्छा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।